सांगितलं हे आपण श्रवण करू, पण तत्पूर्वी भागवताचं महात्म्य श्रवण करावं लागतं आणि त्या महात्म्याला श्रवण करण्यापूर्वी भगवंताच्या सुंदर अशा मंगल चरणानं आपण महात्म्यामध्ये प्रवेश करूया. सच्चिदानंद रूपाय विष्णु श्री कृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिद आनंद असणाऱ्या भगवान परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापाचा जो नष्ट करून टाकतो अशा भगवान श्री कृष्णाची आम्ही स्तुती करतो. ज्या शुकदेव मुनींनी या ग्रंथावर सर्वात प्रथम प्रवचन केलं अशा शुकदेव मुनींना सुद्धा नमस्कार करतो. बोले शुकदेव भगवान की जय. आता अशाच प्रकारे शुकदेव मुनींना नमस्कार केल्यानंतर आता महात्म्यामध्ये प्रवेश करूया. नैमिषारण्य ही परम पवित्र मनाला पवित्र करणारी, मनाला स्वच्छ करणारी अशी ही भूमी आहे. नैमिषारण्य हे ठिकाण लखनौ पासून 108 किलोमीटर अंतरावर आहे, उत्तर प्रदेश मध्ये. निमिष शब्दाचा अर्थ असा आहे पापणी लागायचा आणि उघडायचा जो काही कालाविधी असतो ना, त्या कालाविधीमध्ये जिथे भगवंताचं ध्यान लागतं त्याला नैमिषारण्य असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा नैमिषारण्यामध्ये सुंदर असे भगवंताचे यज्ञ याग पूजा पाठ विधी चालत असतो. आणि पूजा पाठ वगैरे झालं ना की सूत मुनी एका झाडाखाली जाऊन बसतात. हे शौनक ऋषी बघतात आणि शौनकादी ऋषी 88,000 ऋषी मुनींसह शौनक ऋषी हे सूत मुनींकडे जातात आणि सूत मुनींना म्हणतात का मुनीवर या झाडाखाली बसण्यापेक्षा आम्हाला 2 जीवाचं कल्याण करणाऱ्या गोष्टी सांगाव्या. आणि अशा या नैमिषारण्यामध्ये एका उच्च आसनावर सूत मुनी बसलेत आणि 88,000 ऋषी मुनींचं प्रतिनिधित्व करणारे आमचे शौनक ऋषी आहेत. कुशाग्र बुद्धिमत्तेचे, वेदशास्त्रात पारंगत असणारे, सर्व गुण संपन्न, ज्यांनी सर्व शास्त्रांचा वेदांचा अर्थांचा